नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या कल्याणी नगर भागामध्ये। हेच कल्याणी नगर जे 1 वर्षापूर्वी पोर्शे कारमुळे अवघ्या महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशामध्ये प्रसिद्ध झाला होता तो अपघात। या प्रकरणामध्ये ड्रंक अँड ड्राइव्ह त्यामुळे तो अपघात झाला होता आणि त्याच नंतर इथल्या कल्याणी नगर भागामध्ये जे स्थानिकचे जे पब्स आहेत ज्याचे काही इल्लीगल गोष्टी तिथे चालतात, ड्रग्स सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात घेतले जातात असा इथल्या काही नागरिकांनी आज आपल्याशी प्रतिक्रिया देताना सांगितलेला आहे। आणि एकंदरीत आता तुम्ही माझ्या जसं पाठीमागे पाहू शकता की हा जो रस्ता आहे या रस्त्याला रात्री या रस्त्यावरती रात्री जे युवक आणि युवती जे असतात हे रात्री इथं नितांत म्हणजे सरळ अंधाराचा फायदा घेत ते लोक इथं ड्रग्सचं सेवन, दारूचं सेवन सर्रासपणे करतात। नागरिकांनी याबाबत त्यांना रोखल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावरती काय प्रभाव अजून झालेला काही दिसून येत नाही। एकंदरीत त्याच अनुषंगाने इथल्या नागरिकांनी इथल्या स्थानिकच्या नेत्यांशी, पीएमसीशी, पोलिसांशी संपर्क साधला, परंतु अजून सुद्धा त्यावर काही ठोस उपाययोजना केली गेली नाही। एकंदरीत आता या प्रकरणामध्ये नागरिक मात्र आता रस्त्यावरती आलेले आहेत। एकंदरीत आता त्यांची नेमकी काय मागणी आहे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। काय समस्या आहे दादा तुमच्या इथे? आमची आता आपण ज्या समस्येबद्दल बोलतो त्याच्यात मेनली पब्स आणखी बार्स इथे खूप अनलिमिटेड नंबर ऑफ झाले। तुम्ही कल्याण नगरचा साईज बघितला आणि नंबर ऑफ बार्स बघितले तर खूप जास्त आहेत। ते इलिगली ऑपरेट करतात आहे। तिथे म्हणजे परमिट रूम जेवढी पण कॅपॅसिटी असते त्याच्यापेक्षा जास्त लोकांना अलाउ करतात। त्याच्यामुळे ड्रंक ड्रायव्हिंग, आणखीन असे रात्री हॉंकिंग, आणखीन दारू पिऊन लोक चालवतात आहे, भांडणं होतात आहे, आणखीन देर सो मेनी प्रॉब्लेम्स आय मीन। अँड आम्ही हे मागच्या 3 वर्षापासून म्हणतोय याच्याकरता, बट इट इज नॉट सॉल्व। वी हॅव अप्रोच्ड, वी हॅव गिव्हन लेटर टू मेधाताई कुलकर्णी, त्यांना 25 सोसायटीजकडून लेटर पण दिलंय, तर ते मला मदत करतात त्याच्यात, पण अजून काही त्याचं संपन्न नाही झालंय काम, त्याचं म्हणजे अजून काही सोल्युशन नाही निघालं। आणखीन वी हॅव अप्रोच्ड ऑल द डिपार्टमेंट, पीएमसी असेल, एक्साईज असेल, कलेक्टरकडे गेलोय, सगळे डिपार्टमेंट्सकडे गेलोय आम्ही, पण अजूनपर्यंत या प्रॉब्लेमचं काही सोल्युशन झालेलं नाही आहे। इथे राहणं इट इज बिकम अनलिव्हेबल राईट नाव। इथे म्हणजे तुम्ही रात्री येऊन बघितलं तर इथे तुम्हाला वाटणार नाही की हा म्हणजे रेसिडेन्शियल एरिया आहे, असं तुम्हाला कळणार नाही। खूप प्रॉब्लेम्स आहे। तुम्हाला या प्रशासकीय व्यवस्थेकडनं काय उत्तर मिळाली? लीगल आहे असं कोणी म्हणतंय की फाईन करतात आहे। सो फाईन करणं आहे, दिस इज नॉट अ सोल्युशन। सोल्युशन इज रूट कॉज तुम्हाला ऍड्रेस केलं पाहिजे। रूट कॉज म्हणजे तुम्हाला बंद केले पाहिजे सगळे धंदे इथे, कारण तुम्ही पीएमसी 3 टाइम चार्ज करून लोकांकडून सॉल्व्ह करते पैसे, राईट, पण त्याच्याने काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे। त्यांच्याकरता 3 टाइम्स फाईन देणं इज नॉट अ बिग डील। त्यांनी बंद केलं पाहिजे, आणखी त्याच्याने या लोकांना सगळ्यांना राहता येईल। म्हणजे आपण लहान मुलांचं आणि सिनियर सिटीजनचं म्हणतो किंवा बायकांचं म्हणतो, त्यांना तर प्रॉब्लेम आहे, नॉर्मल माणसालाही खूप प्रॉब्लेम्स आहे। इथल्या रहिवाशांच्या मागण्या नक्की काय? तुम्ही ड्रंक हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि याला रेसिडेन्शियल राहू द्या, त्याला कमर्शियल करू नका प्लीज। याच्यामुळे सगळ्या राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होतोय। रात्री आम्हाला झोपता नाही येते, लोक दारू पितात आहे। तुम्ही इथून दिवसा निघायला तर तुम्हाला बेअरच्या बॉटल्स, सगळ्या वेगवेगळ्या बॉटल्स दिसतील तुम्हाला, आणखीन ड्रग्स हे सगळे यूज चाललंय इथे। रात्री तुम्ही पायी फिरून शकत होता। अवैध किंवा इलिगल चालणाऱ्या काही तुम्ही याच्यावर तक्रार वगैरे दिली आहे? सगळ्या डिपार्टमेंट, पीएमसी, एक्साईज सगळ्यांना हो, ड्रग्स आता तुम्हाला म्हणजे आता आपण बघू शकत, पण तुम्ही फिराल सकाळी तुम्हाला ते ड्रग्सच्या सिरिंजेस वगैरे दिसतील तुम्हाला इथे। हमारी एक ही रिक्वेस्ट है, कल्याणी नगर को कल्याणी नगर रहने दो, बार नगर मत बनाओ इसको। ये बार नगर बन गया है पूरा। बेसिकली क्या है, स्वतःचा एक्झाम्पल देतो। मी जिथे राहतो ते मी 2nd फ्लोअरला माझा फ्लॅट आहे। पब आणि बार आणि रेस्टॉरंट गेले 5 वर्ष चालू आहेत। गेले 5 वर्षामध्ये 3 वर्ष मी एकटा झगडत होतो। रात्री 1:30 वाजता 2 वाजता मी पोलिसांना 100-112 वर फोन केलेले ते रेकॉर्ड माझ्याकडे अवेलेबल आहेत। सर्वात हद्द म्हणजे मी सोसायटीचा चेअरमॅन आहे, मी एनओसी दिलेली नाहीये रेसिडेन्शियल मध्ये, आणि तरीही रेस्टॉरंट आणि बार आणि पब गेले 5 वर्ष चालू आहे। गेल्या 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून हे लोक माझ्या बरोबर आहेत, म्हणून मला जरा बळ मिळालेलं आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की रात्री 1:30 वाजेपर्यंत, आज शुक्रवार आहे ना, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस आम्हाला झोप नाही येणार 2-2.5 वाजेपर्यंत। इतका हल्ला गुल्ला, शोर शराबा, म्युझिक, आरडाओरडा, भांडणं हे सगळं चालू राहिले। ह्याचा परिणाम हा झालेला आहे की घरच्या लोकांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत। माझे वडील 90 वर्षाचे, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे कारण की त्यांची तब्येत बिघडलेली आहे। ह्याचा जबाबदार कोण घेणार आहे ते सांगा तुम्ही मला। आणि परमिशन शिवाय हे सगळं चाललेलं आहे, आणि यांनी जसं सांगितलं तसं सगळीकडे आम्ही जाऊन आलेलो आहे, कोणी ऐकायला तयार नाही। एक दुसऱ्यावर फक्त जबाबदारी टाकायच्या आणि नोटिसा काढायचं काम चाललेलं आहे, टाइमपास होतोय। कोणालाही इंटरेस्ट नाही ह्याच्यामधून काही
ह्याचा सॉल्युशन काढण्यावर. हे एवढे इलिगल चालत असताना याच्या मागे कुठले हात आहेत असं तुम्हाला वाटतं काय? त्याबद्दल मी नाही सांगू शकत ना. जे हात आहेत तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह आहात, तुम्ही फाइंड आउट करा. मोठ्या लोकांचा हात असल्याशिवाय हे चालणार नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. बेसिकली सगळे रूल्स आहेत रेसिडेंटवर असतात. एक्झाम्पल, तुम्ही या रस्त्यावर समजा चुकून पार्किंग लावली तर फाईन रेसिडेंटला घेतात. तुम्ही मेडिकल शॉपला आम्ही पार्किंग करून गाडीमधून मेडिसिन आणू शकत नाही, मात्र त्या सगळ्या पार्किंग रात्रीमध्ये बारला फ्री मध्ये देतात. कारण सगळे बार जे आहेत 90% बारला पार्किंग नाहीच आहे. मग पार्किंग नसेल तर तुम्ही बार कसे चालवता? रस्त्यामध्ये रात्री रूल नसतात का? सगळे पोलिसवाल्यांना दिवसाच फक्त इनोसंट रेसिडेंट दिसतात का? हे कोण प्रकरणामध्ये तुमची मागणी काय नेमकी? मागणी आहे एक तर जे लीगल आहेत त्यांनाच ठेवा, रूल नुसार असले त्यांनाच लायसन्स द्या. रेसिडेंट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही बार अँड रेस्टॉरंट नका देऊ, कारण खाली बार रेस्टॉरंट तुम्ही पार्किंग मध्ये करताय. तुम्ही बघचाल तर तुम्ही कुठल्या पण इथे जा 80 ते 70% रेसिडेंट प्रॉपर्टीमध्ये बार्स अँड रेस्टॉरंट्स अँड पब चालवतात. कुठल्या लॉ मध्ये आहे की रेसिडेन्शियल प्रॉपर्टीला तुम्ही बार म्हणून चालवता? वर वयस्कर लोक आहेत, रेसिडेंट आहेत, त्यांची कोण लक्ष देणार त्यांना? ही आमची मागणी आहे की इलिगल असेल तेवढे बंद करा. एक चीज ऍड करनी है की मेधाताई कुलकर्णी मॅडम, ते जे राज्यसभाचे खासदार आहेत, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. 8 महिन्यात आम्ही त्यांच्याकडे गेले, आम्ही तुम्हाला फाइल पर दाखवली आहे. तो पॉइंट ये है कि उन्होंने हमको हेल्प किया है. हमने सारा डॉक्यूमेंटेशन फिर से किया उनके लेटर हेड के साथ, क्योंकि हम तो 3 साल से चिल्ला चिल्ला के मर गए, लेकिन हमारी तो किसी ने सुनी नहीं. हमने सोचा चलो अभी हम बीजेपी का ही सपोर्ट लेते हैं ये प्रॉब्लम सॉल्व करने के लिए, लेकिन वो भी नहीं हुआ. लास्ट ईयर जब पोर्शे हुआ था तभी डेप्यूटी सीएम थे मिस्टर फडणवीस, उन्होंने ये बोला था कि रेजिडेंशियल एरिया में जितने भी बार्स और पब्स है वो बंद होने चाहिए और हम वो काम करेंगे. अभी आज वो सीएम की पद पे है और अब वो बोल रहे हैं कि नहीं, अगर रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स में लीगल चल रहा है तो ठीक है, बंगलों में चल रहा है तो लीगल. अगर आप कोई भी देश में जाके देखिए, जो कमर्शियल ऐसे बार्स और पब्स होते हैं वो रेजिडेंशियल एरियाज में नहीं होते हैं. हमारे बच्चों पे इसका असर होता है, हमारे सीनियर सिटीजन सो नहीं पाते हैं रात को. हमको है ना ऐसे रोज हर जो इन्होंने बोला पीछे अभी कि हरासमेंट है, 2-2, 3-3 बजे तक लोगों की आवाज, दंगा मस्ती सब कुछ चलता है. परमिट रूम अंदर है, छोटा सा है 10 बाय 10 का, बाहर अल्कोहल सर्व किया जाता है. एनक्रोचमेंट का मेजर प्रॉब्लम है, और एनक्रोचमेंट में ये टपरियों की बात नहीं कर रही हूँ मैं. एनक्रोचमेंट वो बात कर रही हूँ जो इन्होंने जो किया है, वो अपने जो ओपन स्पेसेस है, पार्किंग एरियाज है, उसको उन्होंने बंद करके उसको डाइनिंग और किचन में कन्वर्ट किया है. ये सब कुछ गलत है. और जर ठोस उपाय झाला नाही तर ह्याच्या पुढची भूमिका तुमची काय असणार? आमची भूमिका हेच आहे की आम्ही जे बोलत आहे आम्ही बोलत राहणार, आणि जे सीएम आहे त्यांना आम्ही अकाउंटेबल करणार की ते ऍक्शन घ्या जे पण घ्यायचं आहे. ऍक्शन नाही घेतलं तर पोस्टसाठी असं परत होणार. तुम्ही स्थानिक कुठल्या नेत्यांशी संपर्क काही साधला का की तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्यासाठी? देखिए 3 साल में हमने सारे एडमिनिस्ट्रेटिव लीडरशिप को कनेक्ट किया है. कलेक्टर से लेके सबके पास सब लेटर्स है हमारे पास ना, ऐसे बड़े बड़े बॉक्स फाइल्स है. हाँ, डेटा. और बाय द वे एक और चीज जो मैं बोलना चाहूंगी इज दैट मेधाताई की लीडरशिप के अंदर हमने पूरा सर्वे किया, एडमिनिस्ट्रेटिव लीडरशिप के साथ सर्वे किया, और सारे जो घोटाले एक्चुअली सामने आए ना वो उसकी वजह से आए हैं. और हमको पता चला है कि शोरूम का लाइसेंस है, उसके अंदर पूरा रेस्टोरेंट चला रहा है पूरा. तो ये लीगल कैसे हुआ मुझे तो समझ में नहीं आ रहा है. ऑन व्हाट बेसिस इज दिस लीगल, राइट? सो पॉइंट ये है कि जो इलीगल है वो इलीगल है, और हमको बस ये हमारी अपेक्षा है कि ये बंद करो सब, हमको चाहिए ही नहीं.